अगं सारिका, इकडे कुठे गेलतीस ग? अहो पोराला शाळेत सोडायला गेलते. कुठल्या शाळेत घातलीस ग? अहो इथं आपल्या सरकारी शाळेतच आहे. अगं बाई, मराठी शाळेत घातलीस तू? मी आमच्या नातीला इंग्लिश मिडियमला घातलं. तुम्ही दोघं एवढं मिळवत असताना कशाला ग मराठी शाळेत घातल्यास? कमवण्याचा आणि पोरांच्या शिक्षणाचा काय संबंध? अगं खाऊन गांडीला हात पुसण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर खर्च करा ग. पोरं आपलं भविष्य असतात ग सारिका. नाही, तुम्ही बोलताय ते पटतंय मला, पण असं कुठं सांगितलंय की पोराला इंटरनॅशनलला किंवा त्या इंग्लिश मिडियमला घातलं आणि ढिगाने खर्च केला म्हणजेच आपण पोरावर लय प्रेम करतोय किंवा आपण पालक म्हणून बेस्ट आहे, असं काय नाहीये काकू. मला सांगा, पुढे जाऊन माझं पोरग लय कुठं छान कुठल्या शिखरावर पोहोचल की नाही मला माहित नाही, पण मराठी शाळेत घातल्यामुळं माझं पोरग आता येणाऱ्या ह्या जगात आणि येणाऱ्या काळात टिकून राहणार आणि बरोबर तोंड देऊन पुढे जाणार ह्याचा मला विश्वास आहे. कारण माझं पोरग त्या शाळेत जाते ज्या शाळेत मी, माझा नवरा, माझा भाऊ, आपण सगळे शिकून पुढे आलोय. मराठी शाळेत शिकलेलं पोरग पुढे आयुष्यात काय करून दाखवते का नाही माहित नाही, पण कुठंही त्याला टाका ते जगून दाखवणार ह्याचा मला विश्वास आहे. आणि काय हो, इंटरनॅशनल स्कूलमध्ये ठीक आहे ते इंग्लिश शिकवतात ना, मग मी माझ्या पोराला मराठी शाळेत घालून इंग्लिशचा एक्स्ट्रा क्लास लावलाय. झालं की विषय संपला इंग्लिश मिडियमचा. ठीक आहे, भाषेचाच विषय उरत